नमस्कार. दरवर्षी पुन्हा त्याच खड्ड्यामध्ये पाय पडतो आणि दरवर्षी बोंबा मारायला लागतो की पावसाळ्यात पाणी साचलंय शहरामध्ये, अशा पद्धतीची परिस्थिती. 2-3 कारणं आहेत की ग्लोबल वॉर्मिंग प्रचंड वाढतंय, त्याच्यामुळे सुद्धा पावसाचा वेगवेगळ्या पद्धतीनं अवकाळी पाऊस पडणं किंवा पावसाळ्यात इतका जास्त पाऊस कधीतरी पडणं आणि कधीतरी काहीच पाऊस न पडणं, यामध्ये तफावत असेल. मात्र पुणे मुंबईसारखी शहरं असतील किंवा अगदी नाशिकसारखं शहर सुद्धा असलं तरी सुद्धा तिथं जो पाऊस पडतो तो जर सावरता येत नसेल, त्याचं जर वॉटर मॅनेजमेंट होत नसेल, तर जे स्थलांतर झालेली लोक आहेत किंवा अनेकदा सामान्य माणूसच एखाद्या खड्ड्यात पडतो किंवा सामान्य माणसाचाच अपघात होतो आणि तोच मळी जातो. आत्तापर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांचा हा कलेक्टिव्ह पद्धतीचं अपयश आहे का? म्हणजे राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारांचं सुद्धा हे कलेक्टिव्ह अपयश आहे का? इथे फक्त बीजेपी काँग्रेस असं म्हणून चालणार नाही, तर इथे सर्व सरकारांनी आतापर्यंत असं का होऊ दिलं